मिथुन राशी सप्टेंबर 2025 मासिक राशी भविष्य। मिथुन राशी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो। या महिन्यात अनेक मोठे ग्रह तसेच नक्षत्र बदलणार आहेत, ज्याचा परिणाम मिथुन राशीच्या लोकांवर दिसून येईल। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन महिना हा मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा असेल। मिथुन राशी या राशीच्या लग्नात गुरु बसला आहे। यासोबतच बुध कन्या राशीत गेल्याने भद्र नावाचा महापुरुष राजयोग तयार होईल। अशा परिस्थितीत त्या राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात। भौतिक सुखांमध्ये वाढ होण्यासोबतच मान सन्मानातही वाढ होईल। शिक्षण क्षेत्रात बरेच फायदे होऊ शकतात। वाहन, घर, जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात। शुभ फळ मिळवण्यासाठी पन्ना रत्न धारण करा। याशिवाय हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरेल। मिथुन राशी या महिन्यात तयार राहा, कारण सप्टेंबर 2025 चा हा महिना उत्साह आणि उत्साहाच्या वादळाने भरलेला आहे। तुम्ही या महिन्याची सुरुवात इतक्या शक्तिशाली गतीने कराल की मोठ्या घटनाही तुमच्या समोरून जाताना अस्पष्ट वाटू शकतात, जसे की वेगवान ट्रेनमधून दिसणारे दृश्य। स्थिर उभे राहणे हा पर्याय नाही। तुम्हाला जलद निर्णय घ्यावे लागतील आणि उदयोन्मुख संधींचा जलद फायदा घ्यावा लागेल। तुमच्या कृतींचे परिणाम चिंतन आणि समजून घेणे नंतर येऊ शकते, परंतु सध्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्प्रेरणेवर कार्य करावे लागेल आणि तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवावा लागेल। जर तुम्ही सप्टेंबरमध्ये विचारपूर्वक आणि संरचित योजनेसह प्रवेश केलात तर तारे तुमच्या बाजूने आहेत। तुम्हाला आढळेल की तुमची सर्व नियोजित उद्दिष्टे तुमच्या आवाक्यात आहेत आणि सुरुवातीला जे खूप महत्त्वाकांक्षी वाटत होते ते विशेषतः यशस्वी होऊ शकतात। तथापि जर तुम्ही सुधारणा करण्यास आणि उत्स्फूर्ततेवर अवलंबून राहण्यास अधिक इच्छुक असाल तर काळजी करू नका। तरीही नशिबाने तुमच्यासाठी उल्लेखनीय आश्चर्य देण्याचा एक मनोरंजक मार्ग आहे। काही घटना इतक्या आकस्मिक असतील की या अनपेक्षित आनंदाचे स्वागत करताना ते तुम्हाला आनंदात सोडू शकतात। मिथुन राशीच्या राशींसाठी तारे एक महत्त्वाचा सल्ला देतात, जास्त गोंधळ टाळा। सप्टेंबर महिना हा गोंधळलेल्या किंवा निष्काळजी कृतींमध्ये गुंतण्याचा महिना नाही। सर्वोच्च यश मिळवण्यासाठी तुमच्या प्राथमिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या कामाच्या प्रक्रिया शक्य तितक्या सुलभ करा। क्षणिक आवेगांवर काम करण्यापेक्षा जलद पण काळजीपूर्वक आखलेली रणनीती खूपच फायदेशीर ठरेल। जे मिथुन राशीचे लोक त्यांच्या ऊर्जेचा प्रभावीपणे वापर करू शकतात आणि त्यांना सप्टेंबर महिना अविश्वसनीयपणे उत्पादक आणि उत्साही यशाने भरलेला आढळेल। शेवटी पुढे सप्टेंबर महिना आहे जो सर्जनशीलता, आव्हानात्मक आव्हाने आणि अनपेक्षित विजयांनी भरलेला असेल। विचारांची स्पष्टता आणि तुमच्या क्षमतांवर अढळ विश्वास राखत या वेगवान लाटेवर टिकून राहणे ही गुरुकिल्ली आहे। या महिन्यात तुमची अनुकूलता आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता तुमच्यासाठी चांगली मदत करेल। तुमच्यासमोर येणाऱ्या संधी स्वीकारा, जरी सुरुवातीला त्या कठीण वाटत असल्या तरी। सप्टेंबर महिना हा धैर्य, जलद विचार आणि सक्रिय दृष्टिकोनाला बक्षीस देणारा महिना आहे। नेटवर्किंग आणि सहयोग करण्यासाठी वेळ काढा, कारण या संबंधांमुळे फलदायी भागीदारी आणि अनपेक्षित अंतर्दृष्टी मिळू शकतात। या महिन्यात वेगवान असला तरी तुमचे विजय कितीही लहान असले तरी साजरे करण्यासाठी काही क्षण काढा। आनंदाचे हे क्षण तुम्हाला प्रेरित ठेवतील आणि तुम्ही करत असलेल्या प्रगतीची आठवण करून देतील। उपक्रमांच्या वादळानंतर तुम्ही घेतलेल्या प्रगतीची पूर्णपणे प्रशंसा करण्यासाठी आणि भविष्यासाठी नवीन उद्देशाच्या भावनेने योजना करण्यासाठी चिंतनासाठी वेळ काढा। थोडक्यात सप्टेंबर 2025 हा महिना मिथुन राशीसाठी एक गतिमान आणि उत्साहवर्धक महिना ठरणार आहे। तुमच्या नैसर्गिक अनुकूलतेसह संरचित योजनांमध्ये मिश्रण करून आणि धावपळीत लक्ष केंद्रित करून तुम्ही हा काळ महत्त्वपूर्ण वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीच्या काळात बदलू शकता। म्हणून एक रोमांचक प्रवासासाठी स्वतःला तयार करा आणि प्रत्येक वळणाचा आनंद घ्या आणि वाटेत येणाऱ्या वळणांचा आनंद घ्या। प्लुटोच्या प्रभावाखाली सप्टेंबरचा दुसरा भाग म्हणजे सप्टेंबरच्या मध्यात तुमच्या वैयक्तिक विकासासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। विशेषतः जर तुम्ही सध्या ज्या समस्यांना तोंड देत आहात त्या खरोखर समजून घेण्यासाठी तुम्हाला पुरेशी जागा देण्यात यशस्वी झाला असाल। तुमच्या आतील जगाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करून बट्टू ग्रह तुम्हाला आध्यात्मिक आणि भावनिक संपत्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल, ज्यांच्या अस्तित्वाची तुम्हाला पूर्वी माहिती नव्हती। जणू काही तुम्ही हळूहळू तुमची दृष्टी परत मिळवत आहात। तर जग तुम्हाला त्याच्या सर्व वैभवात लवकरच दिसू शकेल। लवकरच तुम्हाला सापडणाऱ्या शक्यतांच्या क्षेत्रातून तुम्हाला सकारात्मक सर्पिलमध्ये प्रवेश मिळेल।
अलीकडेच तुम्ही अनुभवलेल्या कंटाळवाण्या अनुभवानंतर ही गतिमानता अर्थातच तुमच्या वैयक्तिक वाढीत सक्रियपणे हातभार लावेल। त्याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त पुढे जाण्याचे धाडस असणे आवश्यक आहे। जरी तुमच्या भावनिक परिस्थितीवर बदलाची इच्छा असलेला मनाचा परिणाम होण्याची शक्यता असली तरी तुमच्या व्यावसायिक जीवनातच तुम्हाला त्याचे परिणाम जाणवतील हे स्पष्ट आहे। तुम्ही तुमचे काम फक्त स्वतःचे पालनपोषण करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले आहे, परंतु या 2 आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की ते अधिक महत्त्वाकांक्षी वैयक्तिक प्रकल्पाचा भाग देखील असू शकते। बहुतेक मिथुन राशीच्या लोकांप्रमाणे तुम्ही तुमच्या मूल्यांशी आणि आदर्शांशी स्पष्टपणे जोडलेला आहात। तुमच्या कारकिर्दीतही ते व्यक्त न करण्याचे कोणतेही कारण नाही। सप्टेंबरची अमावस्या सुरक्षिततेची तुमची गरज आणि नियोजनाची भावना वाढवून ही अमावस्या तुम्ही करत असलेल्या बदलाच्या प्रक्रियेत मदत करेल। तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला वाटते की प्रथम एक शाश्वत रणनीती तयार करणे आणि तुमचा रोडमॅप परिभाषित करणे हे तुमचे कर्तव्य आहे। तुमचे संवाद कौशल्य आणि इतरांशी संबंध निर्माण करण्याची तुमची क्षमता तुमच्यासाठी हे सोपे करेल। तुम्ही चांगला पाया रचत आहात। मिथुन राशी, सप्टेंबरमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवावे तर तुमचा सूक्ष्म संयोग स्पष्टपणे सूचित करतो की सप्टेंबर महिना आत्मजागरूकता आणि बदलाचा असेल। युरेनस आणि प्लुटोच्या प्रभावाखाली पुढील 4 आठवड्यांमध्ये तुम्ही कामाच्या ठिकाणी, तुमच्या वैयक्तिक जीवनात किंवा तुमच्या प्रेम जीवनात तुमची दिनचर्या बदलण्यासाठी झगडाल आणि असे जीवन निर्माण कराल जे तुमच्या मूल्यांचे सर्वांगीण चांगले प्रतिबिंब असेल। बदलण्याची तुमची तयारी दर्शवते की तुमचे दैनंदिन जीवन लवकरच सुधारू शकते, जरी तुम्हाला अनेक जोखमींना सामोरे जावे लागेल। जर तुम्हाला खूप घाई करायची नसेल तर तुमच्या कृतींच्या संभाव्य परिणामांबद्दल काळजीपूर्वक विचार करण्यासाठी वेळ काढा आणि जेव्हा तुम्हाला खात्री असेल की तुम्ही योग्य निवड केली आहे तेव्हाच कृती करा। एकंदरीतच मिथुन राशी, सप्टेंबर 2025 हा महिना क्रियाकल्पांचा एक वादळ घेऊन येतो जो तुम्हाला रचनेची उत्स्फूर्तता संतुलित करण्याचे आव्हान देतो। तुमचा अधिपती ग्रह बुध असल्याने संवाद कौशल्य वाढवतो। तुम्ही टीमवर्क सेटिंग्समध्ये चमकता। 17 तारखेच्या आसपास अनपेक्षित बातम्या उत्सुकता निर्माण करू शकतात आणि रोमांचक उपक्रमांना कारणीभूत ठरू शकतात। नातेसंबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे। प्रामाणिकपणा आणि सहानुभूती ही सुसंवादाची गुरुकिल्ली आहे। आर्थिकदृष्ट्या स्थिरता राखण्यासाठी खर्चाचे मूल्यांकन करा, विशेषतः 23 तारखेच्या आसपास। चंद्राच्या ऊर्जा आरोग्यावर दिनचर्यांवर प्रकाश टाकतात। नवीन कल्याणकारी धोरणे स्वीकारण्याचा विचार करा। 11 तारखेनंतर व्यावसायिक विकासाला वेग येतो, कारण गुरुचा प्रभाव वाढीच्या संधी आणतो। नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे, कारण त्या निर्णय घेणाऱ्यांशी चांगल्या प्रकारे जुळू शकतात। सामाजिकदृष्ट्या बंध मजबूत करण्यासाठी सामुदायिक कार्यक्रम आणि मेळाव्यांमध्ये सहभागी व्हा। महिन्याच्या अखेरीस वैयक्तिक प्रगतीकरण आत्मनिरीक्षण करण्यास प्रवृत्त करू शकते, ज्यामुळे तुम्हाला परिवर्तनाच्या मार्गावर मार्गदर्शन मिळेल। मोकळे मन ठेवा आणि बदल स्वीकारा, कारण तो तुम्हाला वैयक्तिक समाधानाकडे घेऊन जातो।